तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुढच्या मंगळवारी मंत्रालयात आपला पदभार स्वीकारणार आहेत। सध्या त्यांचा मुक्काम बारामतीमध्ये आहे। तर मंगळवारी बारामतीतनं ते मुंबईमध्ये येता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतील, चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी यांच्या निवासस्थानीही जातील आणि तिच्या कुटुंबियांचंही सांत्वन करणार आहेत। त्यानंतर त्या मंत्रालयात जातील, मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्याकडे अल्पसंख्याक विकास, क्रीडा, उत्पादन शुल्क ही अजित पवार यांच्याकडे असणारी 3 खाती सोपवण्यात आली आहेत। अर्थ खातं मात्र त्यांच्याकडे सोपवलेलं नाहीये, ते मुख्यमंत्र्यांनी घेतलंय। तर ठाकरेंची शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार आहे। मुंबई महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध त्यामुळे होणार नाहीये। बिनविरोध निवडणूक होऊ नये यासाठी ठाकरेंच्या सेना उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। उमेदवार देण्यासंदर्भात आज मातोश्रीवरती निर्णय होणार अशी सूत्रांची माहिती आहे। आज दुपारीच मातोश्रीवरती बैठक पार पडणार असून यामध्ये दोन्ही पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात येईल। महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्यात यावेत यासाठी नगरसेवक आणि शिवसेनेतले काही वरिष्ठ नेते हे आग्रही आहेत, त्यांचं ते मत आहे आणि म्हणून आज बैठकीतनं हा निर्णय घेतला जाईल। एकीकडे गेल्या वेळेप्रमाणेच भाजपनं जशी मदत केलेली होती शिवसेनेला महापौर पदावरती आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी, तशीच मदत यावेळेला केली जाईल का अशी चर्चा होती आणि त्यातच ही महत्त्वाची बातमी समोर येते। महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार आहे।